हॅलो गाइज एंड वेलकम बॅक टू चॅनल. सो फ्रेंड्स, हा आहे दिवसाचा सेकंड व्हिडिओ मी शूट करतोय. सेम टी शर्ट, सेम सगळं. बट हां, तुम्ही नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ठीक आहे. सो गाईज, मराठी इंडस्ट्रीकडून अजून एक ट्रेलर आलेला आहे. आय थिंक हा 2025चा दुसरा ट्रेलर होता. तिसरा म्हणजे जिलबी आला होता. पहिला तो मुक्काम पोस्टवाला होता आणि सेकंड म्हणजे मंगला. तर आता बोलूया आज मंगलाविषयी. मंगलाचा ट्रेलर आलेला आहे आणि खूप साऱ्या लोकांना तो ट्रेलर आवडलेला आहे कारण टॉपिक खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे. सविस्तर बोलूया सगळ्या गोष्टींविषयी. बट त्याच्या आधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज नक्की करा. रिक्वेस्ट आहे. मला थोडा सपोर्ट मिळतो आणि थोडंसं मोटिव्हेशन मिळतं अजून नवीन व्हिडिओ बनवायला. तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा. तर आता बोलूया ट्रेलरविषयी. ट्रेलर आहे डॉक्टर मंगला कपूर यांच्या आयुष्यावर ही बायोग्राफी होणार आहे. ट्रेलर जो आहे तो रिअल इन्सिडेंटवर बेस होणार आहे. मंगलाच्या आई-वडिलांच्या भूमिकेत आपल्याला अलका कुबल आणि शशांक शेंडे दिसणार आहे. मंगलाच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे शिवाली परब, जी की महाराष्ट्राची हास्य जत्रामधून खूप जास्त फेमस झालेली आहे आणि तिला महाराष्ट्राचा क्रशही म्हणतात. म्हणजे म्हणतात काही लोकं, ठीक आहे. ओके. असतात खूप लोकांना आवडतात ॲक्टर हे असतात. त्यांना क्रश असं घोषित करतात. तर तिला महाराष्ट्राचा क्रश असं घोषित करतात खूप लोकं Instagramवर. तर शिवाली परबचा हा मूव्ही आहे. नो डाउट शी इज अ व्हेरी गुड ॲक्ट्रेस. तिचे ॲक्टिंग स्किल्स खूप चांगले आहेत, जसं आपल्याला हास्य जत्रेमध्ये बघायला मिळतं. बट ती मला वाटतं की ही तिची सेकंड मूव्ही आहे, जी फुल फ्लेज तिच्यावर असणार आहे आणि फिमेल लीड मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि शिवालीला खरंच काँग्रॅच्युलेशन त्यासाठी की तिला इतकी मोठी मूव्ही मिळाली आहे, जी की एका खूप चांगल्या महिलेच्या जीवनावर आधारित आहे. तर या मूव्हीच्या ट्रेलरविषयी आपण थोडंसं आता बोलूया, की काय आहे ट्रेलरमध्ये. ट्रेलरमध्ये आपल्याला दिसतं, की जी मंगला आहे, ती शाळेत शिकते आहे आणि तिच्यानंतर जे काही सगळे इन्सिडेंट तिथे आपल्याला दाखवण्यात नाही आलेलं आहे, की काय प्रॉपरली काय तिच्या आयुष्यासोबत होतं. बट आपल्याला इथे एवढं नक्की कळतं ट्रेलरमध्ये, की तिला संगीताची खूप जास्त आवड आहे. इन्सिडेंटविषयी मी जास्त बोलणार नाही, बिकॉज जे सगळं तिथे होतं ते आपल्याला बघायला मिळतं आणि त्याच्यानंतर तिचा फेस जो आहे तो पूर्णपणे विद्रूप होऊन जातो. जसं आपण एक नॉर्मल माणसांना बघतो त्या प्रकारचं तिला वागणूक नाही मिळत आणि त्याच्यावरती मात करण्यासाठी संगीताच्या दिशेने वळते आणि त्याच्यामुळे तिचे खूप सारे शोज वगैरे होतात. तर ते आपल्याला सगळे ट्रेलरमध्ये बघायला मिळतं. तर ओव्हरऑल ट्रेलरचं जर बघायला गेलं ना, तर सगळ्यात आधी मी कुडोज करेल ज्यांनी कोणी मेकअप टीम ते असेल त्यांनी. बिकॉज त्यांनी खूप चांगल्या प्रकारे प्रोस्थेटिक मेकअपचा यूज तिथे केलेले आहे. कुठेही असं आर्टिफिशियल वाटत नाही. फक्त मला एका गोष्टीला घेऊन थोडंसं डाऊट आहे, की म्हणजे ॲसिड अटॅक झाल्यावर मी एवढं त्याच्यात रिसर्च नाही केली आहे त्याच्यावर पहिली गोष्ट. बट फेस चेंज होतो काय हे मला अजूनही काही माहिती नाही. मे बी सर्जरीनी होत असेल किंवा काही. बट खूप साऱ्या ठिकाणी असं झालेलं आहे, की मंगलाचा जेव्हा तुम्ही फेस बघाल, तर खूप साऱ्या ठिकाणी फेसेसवर जो स्कार्स आहे ते खूप जास्त डिफरंट दिसतात. तर ते सर्जरीमुळे चेंज होतात, की ते टाईम टू टाईम काही वर्षानंतर त्याचे ते स्कार्स आहेत ते भरून निघतात. त्याच्यामुळे फेस चेंज होतो. तर हे थोडंसं एक टेक्निकल गोष्ट आहे. ते मी बघितली नाही त्याच्यामुळे मला याच्याविषयी एवढं काही माहीत नाही. बट जेवढं सीन्स तिचे दाखवण्यात आलेले आहे विथ प्रोस्थेटिक मेकअप, इट्स व्हेरी नाईस. त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे. मे बी काही ठिकाणी त्यांनी क्लीनअप आणि टचअपचं पण काम केलेलं आहे व्ही-एफ-एक्समध्ये. तर ते बघायला खूप चांगले वाटतात. ट्रेलर हा बायोग्राफिकल ट्रेलर असल्यामुळे याच्यावर आपण जास्त बोलणं ठीक नाही असं मला वाटतं आणि स्पेशली हा टॉपिक खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे. आपल्या इंडियामध्ये याच्या खूप जास्त केसेस झालेल्या आहेत. तर एवढ्या मोठ्या सेन्सिटिव्ह टॉपिकवर आय डोंट थिंक सो, की खूप क्रिटिकल बोलणं किंवा असं वेगळं बोलणं मला तेवढं काही जमणार नाही. खूप वेगळा टॉपिक आहे आणि हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. कारण आपली एक छोटीशी गोष्ट असते, की बिकॉज एक छोटासा राग असतो माणसाच्या मनात, ठीक आहे. तो राग 10-15 मिनिटाचा असतो. जर तुम्ही तो कंट्रोल केला तर खूप साऱ्या गोष्टी टळू शकतात. बट त्या रागात जर तुम्ही कुठलं पाऊल उचलता, तर तुम्हाला एक गोष्ट नक्की कळायला हवं, की ज्याच्यासोबत तुम्ही हा इन्सिडेंट करत आहे, त्याचं अख्खं आयुष्य खराब होतं. तर 2 मिनिटाच्या रागासाठी कोणाचं अख्खं आयुष्य खराब करणं मला तरी पटत नाही आणि असे इन्सिडेंट खूप जास्त इंडियामध्ये झालेले आहे ॲसिड अटॅकवाले. तर त्याच्यामुळे ना खूप जास्त लोकांचं आयुष्य खराब होतं. तर याच्या आयुष्य म्हणजे त्याच एका इन्सिडेंटवर जर ही मूव्ही आहे, तर मला वाटतं की खूप लोकांनी ही मूव्ही बघितली पाहिजे. बिकॉज या मूव्हीमधून 2 गोष्टी आपल्याला शिकायला मिळतील, की एकतर अशा प्रकारचं पाऊल आपल्याला उचलायचंच नाहीये, ठीक आहे. ॲट एनी कॉस्ट, एनी कॉस्ट कुठलीही गोष्ट असो, कितीही वाईट परिस्थिती असो, तुम्हाला ही टोकाची भूमिका कधीच नाही घ्यायची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या सोसायटीमध्ये जर कोणी याचा व्हिक्टिम असेल, तर आपल्याला त्याच्याशी त्याच प्रकारे वर्तवणूक करायची आहे, जशी आपण नॉर्मली एकमेकांशी करतो. आणि त्याला कुठेही असं जाणवू द्यायचं नाहीये, की हां, तुझ्यासोबत काहीतरी झालंय. इव्हन आपल्याला त्याला सांगायचंय, की ओके, ठीक आहे, झालं ते झालं, लेट इट बी. ठीक आहे. तर लेट इट बीची भूमिका घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. तर आणि त्यांना पण तेवढंच मान द्यायचा आहे सोसायटीमध्ये जसं बाकीच्यांना मिळतो, तसं आपल्याला मिळतं. एक नॉर्मल पर्सनला जेवढा मान मिळतो ना, तेवढाच आपण त्यांना द्यायचा आहे. त्यांना काही स्पेशल फील नाही करवायचंय, की ओह! काय असं-तसं काही नाही. ठीक आहे. जस्ट बी नॉर्मल. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला या मूव्हीमधून शिकायला मिळेल. तर मी रिक्वेस्ट करेल, की जर कोणी हा ट्रेलर तुम्हाला आवडला असेल, तर प्लीज
हा मूव्ही पण बघायला जा. थोडंसं मूव्हीला तुम्ही प्रोत्साहित करा अजून, की हां, म्हणजे या सगळ्या गोष्टी जर सोसायटीमध्ये होत आहे, तर आपल्याला याच्याविषयी थोडं अवेअरनेस फैलवायला पाहिजे. हे अवेअरनेसवाली मूव्ही आहे, तर ओके चला, यात काही मी जास्त टीका करणार नाही. स्टोरी मोस्टली सगळ्यांना कळतंच, की स्टोरीमध्ये काय होणार आहे. तर प्लीज जर तुम्हाला थोडंफार अवेअरनेस वाटत असेल या मूव्हीविषयी, तर हा मूव्ही बघा. सपोर्ट करा या मूव्हीला. थोडं लोकांपर्यंत पोहोचवा, थोडी जनजागृती होईल. तेवढंच एवढंच होऊ शकतं आपल्याकडून, तर आपण तेवढंच केलं पाहिजे. बस. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तुम्हाला ट्रेलर कसा वाटला? मला कमेंट सेक्शन नक्की सांगा. तुमच्याकडे जर असा काही इन्सिडेंट झाला असेल, तुम्ही ते पण कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता, की कशाप्रकारे आपण या गोष्टीला टाळू शकतो. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज की जय. बाय.